अध्यक्ष महाशय, पूज्य आणि जमलेल्या माझ्या बालमित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज मी तुम्हाला रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. मी माझे छोटेसे वचनाला सुरुवात करते. ज्या दिवसाची आपण पाहत होतो आतुरतेने वाट, तो दिवस आला आहे आज. ज्या दिवसाची आपण पाहत होतो आतुरतेने वाट, तो दिवस आला आहे आज. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्याच्या मनामनात, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्याच्या मनामनात, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी करते माझ्या भाषणाला सुरुवात. आई जिजाऊचे पुत्र गोरगरिबांचे छत्र, आई जिजाऊचे पुत्र गोरगरिबांचे छत्र, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणते राजे राजधिराज महाराज श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानेचा मुजरा. नाव घेता ज्यांचे अभिमानाने फुलते छाती, नाव घेता ज्यांचे अभिमानाने फुलते छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती. शत्रूस लढले ते स्वराज्यासाठी, शत्रूस लढले ते स्वराज्यासाठी, धन्य झाली त्या युगा पुरुषाने महाराष्ट्राची माती, धन्य झाली त्या युगा पुरुषाने महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत, तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत, शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती आपले राजे शिवछत्रपती, आपले राजे शिवछत्रपती. मित्रांनो, शिवाजी महाराज हे एक थोर पुरुष होते. त्यांची जयंती आपण मोठ्या उत्साहाने व आदराने साजरी करतो. शिवाजी महाराज की जय असा नारा मारतो, कारण शिवाजी महाराजांनी केलेले कार्य हे आपल्याला अजूनही प्रेरणा देतात. 19 फेब्रुवारी या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर एक तारा जन्मला, 19 फेब्रुवारी या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर एक तारा जन्मला, जळणाऱ्या मातीला मरगळलेल्या मनाला हिंदवी स्वराज्याचे तेज देऊन गेला, जळणाऱ्या मातीला मरगळलेल्या मनाला हिंदवी स्वराज्याचे तेज देऊन गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्याच्या आईचे नाव जिजाबाई